माढा लोकसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज फाईट पाहायला मिळणार आहे। मतदारसंघातल्या उमेदवारीवरूनच मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली। रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी तिकीट अबाधित राखलं। धैर्यशील मोहिते पाटील दुखावले गेले। त्यांनी वेगळा निर्णय घेण्याची तयारी केली। चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, सागरचे दौरे झाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीही फरक पडला नाही। अखेर भाजपला रामराम ठोकत धैर्यशील मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेतली। शिवाय माढा लोकसभा मतदारसंघातील इतर नेत्यांना आपल्या मंडपाखाली घेण्याचं काम केलं जातंय। अशात फडणवीसांसाठी माढा लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनणार हे निश्चित मानलं गेलं। पवारांनी डाव टाकल्यानंतर आता बारी आहे ती फडणवीसांच्या प्रतिडावाची। राज्याचं राजकारण फडणवीस ब्रँड ऑफ पॉलिटिक्सचं साक्षीदार आहे। आता माढ्यामध्ये त्यांची नवी रणनीती पाहायला मिळणार आहे। ती काय हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। महाविकास आघाडीचं सरकार हे जुलै 2022 मध्ये ढासळलं। फडणवीसांनी महायुती सरकार स्थापन केलं। फडणवीसांनी पवारांना दिलेला तो पहिला शह होता। नंतर अजित पवारांना सरकारात सामील करून त्यांनी दुसऱ्यांदा पवारांना चेकमेट केलं। अशात पुन्हा माढ्यात फडणवीस ही संधी नव्यानं शोधतात, तर पवारांना फडणवीसांना कॉर्नर करायचंय। माढ्यात हा बुद्धिबळ नव्याने सुरू आहे। पवारांनी धैर्यशील मोहित्यांना आपल्याकडे खेचलं। यानंतर फडणवीसांनी बाउन्स बॅक केले। फडणवीसांनी माढ्यातील दिग्गज नेत्याचं हार्डवेअर विसरायला लावून एकत्र आणले। ते दोन नेते आहेत आमदार बबन शिंदे आणि प्राध्यापक शिवाजी सावंत। या नेत्यांमधील मतांची विभागणी रोखली जाणार आहे। याचा थेट फायदा हा भाजप उमेदवार निंबाळकरांना होईल। फडणवीसांची ही खेळी भाजपच्या हातून गेलेला माढ्याचा गड राखण्यासाठी फायद्याची ठरणार आहे। माढ्यात मोहिते पाटलांचा मोठा प्रभाव आहे। मोहिते पाटलांचं उपद्रव्य मूल्य भाजपसाठी जड जाऊ शकतं। त्याला कटशह देण्याची आयती संधी यंदा चालून आली आहे। त्यामुळे भाजप पूर्ण ताकदीनं इथं फिल्डिंग लावतंय। माढा मतदारसंघात हाडवैरी विरोधक एकत्र आणले जातात। महाविकास आघाडी आणि महायुती दोघेही यात मागं नाहीत। महाविकास आघाडीनं उत्तम जानकर आणि मोहिते पाटलांचा मनोमिलाप केला। पवारांची ही खेळी भाजपला जड जाण्याची चिन्ह होती, मात्र फडणवीसांनी पुढाकार घेतला। आमदार बबन शिंदे आणि शिवसेनेचे शिवाजी सावंत यांना एकत्रित आणलं। स्थानिक नेत्यांसाठी हा चंद्र सूर्य नांदो असाच क्षण होता। या ऐक्यामुळे माढा मतदारसंघाची राजकारणाची दिशा आता बदलणार आहे। उत्तमराव जानकरांनी धैर्यशील मोहिते पाटलांशी हातमिळवणी केली। मोहिते पाटलांसाठी तुरुंग फोडू, मोहित्यांची सुटका करू, त्यांची विजयी मिरवणूक काढू अशी घोषणा उत्तमराव जानकरांनी केली। गेल्या अनेक दशकांपासून जानकर आणि मोहितेंमधील विस्तव विझत नव्हता, मात्र पवारांनी दोघांमध्ये सुलह घडवून आणली। ग्राउंडवर मात्र चित्र वेगळे। जानकरांनी आपली भूमिका जाहीर केली, तशी कार्यकर्त्यांनी विरोधात भूमिका घेतली। मोहिते पाटलांसोबत युतीत जाणार नसल्याचं कार्यकर्ते म्हणतात। त्यामुळे फक्त नेते महाविकास आघाडीत आहेत आणि कार्यकर्ते महायुतीच्या वाटेवर आहेत असं चित्र निर्माण झालंय। जानकर मोहितेंच्या एकत्रीकरणातला हा संभ्रम दिवसेंदिवस वाढतोय। एका बाजूला फडणवीसांनी शिंदे आणि सावंतांचा मनोमिलाप केला, दुसऱ्या बाजूला जानकरांचे कार्यकर्ते बंडखोरीच्या मूडमध्ये। त्यामुळे जानकर मोहिते युतीभोवती संभ्रमाचे ढग दिसतात। आमदार बबन शिंदे आणि प्राध्यापक शिवाजी सावंत हे माढा तालुक्यात प्रचंड ऍक्टिव्ह आहेत। दोघांचे राजकीय गट आहेत। गेल्या 25 वर्षांपासून ते एकमेकांचे विरोधक राहिलेत। आपलं राजकारण वाढवण्यासाठी नेहमी ते वेगवेगळ्या पक्षात राहिले। आता मात्र महायुती म्हणून त्यांना एकत्र यावं लागतंय। भाजपसाठी ही युती फायद्याचीच ठरणार आहे। राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपकडून विरोधकांना एकत्रित आणण्यात आले। हा नवा माढा पॅटर्न राज्याच्या राजकारणात आकार घेतोय। एकमेकांचे विरोधक एकत्रित करत तालुक्यात एकशाही अंमल आणण्याचा प्रयत्न आता माढा तालुक्यात भाजपकडून होतोय। त्यामुळे आता माढ्यात पवार की फडणवीस कुणाची चाणक्य नीती कामाला येणार हे निकाल लागल्यावर अर्थात 4 जूनला समजेलच। तरी तुम्हाला काय वाटतं, कोण कोणावर भारी पडेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।